कुणाचा तरी वावर आपल्या आजूबाजूला असल्याचं तिला जाणवत होतं. मांसाचे लटकलेले तुकडे दिसले, एकदम विभिस्त, चेहऱ्यावर लोंबकळलेले, मातीने माखलेले मांसाचे तुकडे. त्याने कुजलेले, मातीने भरलेले हात खिडकीवर ठेवले. बाहेर खिडकीवर 2 पंजे आलेत हे तिला माहीतच नव्हतं. तिथल्या मातीत तिला 2 हाताच्या पंजांचे ठसे दिसले. खिडकीच्या काचेवर तसेच 2 हातांचे ठसे होते. काहीतरी परिचित असं, पण काय? कालचा भयंकर चेहरा पुढे आला. ठक 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 आवाज अगदी जवळून येतोय. कोणीतरी फावडा किंवा टिकास यासारख्या शस्त्राने उसासे टाकत जमीन खणतोय असं तिला जाणवलं. लहान असताना तिने घराच्या मागच्या आवारात माडी दादाला जमीन खणून घरगुती फळझाडे लावताना बघितले होते आणि बरीचदा त्यांना मदतही केली होती. त्यामुळे जमीन खणण्याचा हा आवाज तिच्या चांगलाच परिचयाचा होता. तिने डोळे उघडले. खोलीमध्ये अगदी काळाकुट्ट अंधार. एवढ्या रात्री कोण जमीन खणत आहे असा विचार करत ती उठून बसले. ती बेडजवळच्या खिडकीजवळ सरकली. पडदा बाजूला केला आणि बाहेर बघायला लागले. मागच्या आवारात देखील सगळीकडे अंधारच होता. रस्त्यावरच्या लाईटचा प्रकाश तेवढा होता. ती डोळे मिचकावत बघायला लागली तेव्हा आवारातल्या पेरूच्या झाडाखाली एक माणूस जमीन खणताना दिसला. अंगकाठीने तो सडपातळ होता. डोक्यावर काहीतरी बांधलं होतं, टोपीसारखं बहुधा. त्याच्या एकंदरीत अवताराला बघून तो ओळखीचा वाटत नव्हता, पण त्याच्यासारखं कोणीतरी आपण कुठेतरी बघितलं आहे. पण कुठे? डोक्याला ताण दिला, पण छे, आठवेना. इतक्यात खड्ड्यातील माती घमेल्याने बाजूला फेकण्यासाठी तो थोडा वळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर रस्त्यावरच्या लाईटचा प्रकाश पडला आणि ती हादरलीच. त्याला चेहराच नव्हता, निव्वळ मांसाचे लटकलेले तुकडे दिसले, एकदम विभिस्त, भयंकर. अंगावर काटा आला. ती दचकून मागे सरकली. हे काय? खोलीत कुजल्यासारखा घाणेरडा वास पसरला. तिने नाक तोंड दोन्ही दाबले. जीव मळमळून आला. अचानक त्या माणसाने खड्ड्यात उडी टाकली. तो कुठे गेला हे बघण्यासाठी ती खिडकीजवळ सरकली, तर एकदम खिडकीजवळ तो भयानक चेहरा आला. चेहऱ्यावर लोंबकळलेले,
मातीने माखलेले मांसाचे तुकडे, त्याने कुजलेले मातीने भरलेले हात खिडकीवर ठेवले. तिला ओकारीच आली. पिहू, ए पिहू, काय झालं? आई गदागदा हलवत विचारत होती. ती घामाने चिंब भिजली होती. तिला धाप सुद्धा लागली होती. ती आईकडे डोळे विस्फारून बघत बसली. काय ग, काय झालं? कशाला किंचाळलीस? आईला बिलगले. आई तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. स्वप्न पाहिलंस का ग, जी इतकी घाबरलीस? काय झालं? आईने थोपटत विचारलं. थोड्या वेळाने ती शांत झाली. तेव्हा तिने आईला सगळं काही सांगितलं. पिहू, तू इथे काकांच्या खोलीत का झोपलीस? काय? तिने आजूबाजूला बघितले तर खरंच ती काकांच्या खोलीत होती. आई, आठवलं, काल जाताना महेंद्र काकांनी मला काम सांगितलं होतं. ते मी त्यांच्या डेस्कटॉपवर करत होते. काम करता करता कधी झोप लागली ते कळलंच नाही. तुला काहीतरी कुजल्याचा वास येतो आहे का? नाही तर? आई, मला काय येतोय? अतिशय घाणेरडा आणि सडल्यासारखा वास. पिहू, महेंद्र काकांची खोली कित्येक वर्ष बंद होती ना, त्यामुळे असेल. चल, तू तुझ्या खोलीत चल झोपायला. आईने खोलीचा लाईट बंद केला. पिहू आईच्या मागे मागे निघाले. हळूहळू 2 कुजलेल्या हाताचे पंजे आणि तो चेहरा खिडकीत उमटला. हाताचे पंजे तिला काहीतरी खुणावून पाहत होते. आई, मी तुझ्याजवळ झोपू का? पिहू आईच्या खोलीजवळ येताच बोलले. झोप ना, त्यात काय विचारायचं? ती येऊन आईच्या बाजूला झोपली. पिहूचे वडील सत्येंद्र सगळ्यात मोठे, जितेंद्र मधला, तर महेंद्र धाकटा. सगळे भाऊ गावात वडिलांचा भाड्याचा व्यवसाय सांभाळायचे. 4 वर्षापूर्वी अचानक महेंद्रने शहरात जाण्याचे ठरवले. तो बायकोला घेऊन शहरात गेला. तिथे असणाऱ्या काकांच्या दुकानात सुरुवातीला काम केलं आणि नंतर स्वतःचं दुकान उघडलं. पिहू ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तसं बघितलं तर ही त्यांच्या खानदानीत एकुलती एकच मुलगी. कारण मधलीला मुलं झाली नाहीत, तर लहानीला 7व्या महिन्यात मुलगा झाला, पण मेलीला. त्यामुळे पिहू ही सगळ्यांची लाडाची होती. आज सकाळीच महेंद्र एकटाच जवळपास 4 वर्षांनी घरी आलेला. कारण लहान काकांचं निधन झालं होतं.
दुपारी तिघेही भाऊ काकांच्या गावी जाऊन आले. ते परवाच परतणार होते. दोघ्या जावा आणि पिहूच घरी होत्या. पिहू आईजवळ येऊन झोपली. रात्रीचे 3 वाजत होते. बराच वेळ तिला झोप आली नाही. आपण जे बघितलं ते स्वप्न कसं असू शकतं? कारण तो घाणेरडा वास, तो भयंकर चेहरा असा डोळ्यासमोर दिसलं होतं. आपण अशी डोक्याला बांधलेली व्यक्ती कुठेतरी बघितली आहे. तिने आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला, पण तिला काहीच आठवत नव्हतं. ती उठली आणि खिडकीजवळ गेली. पडदा सरकवला. थोडं वाकून बघितलं तर तिथे कुणीच नव्हतं. पडदा बरोबर करून ती वळली आणि आईच्या जवळ येऊन झोपली. बाहेर खिडकीवर 2 पंजे आलेत हे तिला माहीतच नव्हतं. सकाळी जरा उशिराच तिला जाग आली. चादर बाजूला करून ती लगेच संगण्यात आली. तिथली जागा थोडीशी खोदल्यासारखी दिसली. ती जवळ गेली. तिथल्या मातीत तिला 2 हाताच्या पंजांचे ठसे दिसले. ती काकांच्या रूममध्ये गेली. तिथे खिडकीच्या काचेवर तसेच 2 हातांचे ठसे होते. रूममध्ये कुपट असा वास जाणवला, अगदी कालच्या रात्रीसारखाच. काहीतरी गडबड आहे असे तिला वाटून गेले. कधी नव्हे ते आज कोणाचा तरी वावर आपल्या आजूबाजूला असल्याचं तिला जाणवत होतं. काहीतरी परिचित असं, पण काय? ती अस्वस्थ झाली. आज कॉलेजला जाण्याची तिची इच्छा नव्हती. आपल्या आवडून ती काकांच्या खोलीत आली. कम्प्युटर सुरू होता. आपण तर कम्प्युटर बंद केला होता. मग हा सुरू कोणी केला? आई आणि काकी तर हातच लावत नाही. मग कोण? ती खुर्चीवर बसली. कम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र आलं. एक मुलगा वाकून जमीन खोदत होता. तिने ते चित्र माऊसने बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या बंद झाले नाही. ते चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले होते. माती बाजूला करण्यासाठी तो मुलगा उभा राहिला. त्याच्या डोक्यावरची टोपी बघून वीज चमकावी तसं तिला आठवलं आणि तेवढ्यात त्या माणसाने करकन मान मागे वळवली. तोच कालचा भयंकर चेहरा पुढे आला. ती जोराने मागे सरकली. खुर्चीचा तोल गेला आणि ती धडपडून खाली पडली. मंडू कोण होता? तो अचानक कुठे गायब झाला होता? खरंच
मंडूने चोरी केली होती का? मंडूचा खून तर झाला नसेल, तो कुणाला इजा करण्यासाठी परत तर आला नसेल आणि त्या जागेवर खोदल्यास काय मिळणार? ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हाईपसुद्धा करा. धन्यवाद.